नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असतो, बोलत असतो, अनेकांशी चर्चा करत असतो. आजचा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांनाच चित्रपट पाहायला फार आवडतं आणि आत्ता जर आपण बघितलं तर मराठी चित्रपटांना सुद्धा चांगले दिवस आलेत असं आपण एकंदरीत सगळीकडे बघतो. पण प्रत्येक चित्रपटच चालतो असं नाहीये. अनेकदा काय होतं, चित्रपटाचा विषय, आशय किंवा ती मांडण्याची पद्धत हे खूप उत्तम असतं. म्हणजे अनेकांपर्यंत तो पोहोचावा ही इच्छा असते. पण मुद्दा येतो की मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीनच मिळत नाही. आणि असाच प्रकार आता एका मराठी चित्रपटाच्या बाबतीत घडलाय. विषय अत्यंत उत्तम आहे. समर्थ असं या चित्रपटाचं नाव आहे. आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल किंवा त्याचे पोस्टर्स पाहिले असतील किंवा त्याचा ट्रेलर पाहिला असेल. म्हणजे आजच्या काळात अध्यात्म आणि आपलं मानवी जीवन याची सांगड कशी घालायची किंवा वडील आणि मुलगा यांच्या नात्यातून ही कथा उलगडत जाते. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं उत्तम काम करण्यात आलेलं आहे. पण खंत अशी आहे की या चित्रपटाला स्क्रीनच मिळत नाहीये. आणि या चित्रपटाचे निर्माते प्रख्यात रामकथाकार, ज्येष्ठ उद्योजक रवींद्र पाठक यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि त्यांचाच व्हिडिओ पाहण्यात आला होता. आणि आज आपण त्यांच्याशीच याविषयी बोलणार आहोत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. पण आणि सर्वप्रथम असा विषय घेऊन यावा आणि यावर चित्रपट काढावा हा विचार तुमच्या मनात आला, यासाठी तुमचं अभिनंदन. पण आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? म्हणजे तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला, त्यात तुम्ही हे सांगितलं होतं की मल्टिप्लेक्स मध्ये स्क्रीनच मिळत नाहीये. तर नेमका विषय काय आहे? काही असं आहे की प्रत्येक मनुष्याचं एक स्वप्न असतं. या चित्रपटाचं कथानक मी 2012 मध्ये लिहिलं होतं. ही कथा माझीच आहे आणि या कथानकावरती मी खूप चिंतन केलं होतं की समर्थांचे विचार, कारण की आजच्या तरुणाईला दासबोध वाचायला वेळ नाही, मनाचे श्लोक आजच्या शाळांमधून विशेष शिकवले जात नाहीत. मग या सगळ्या मुलांना समर्थांपर्यंत आपण कसं घेऊन जाऊ, हा माझ्या मनामध्ये विचार होता. त्याचबरोबर आपण बघतो समाजामध्ये समर्थ रामदास स्वामींना एका चौकटीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव सतत बांधण्यात येतं आणि त्यामुळं मुलांच्या मनामध्ये समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ते पोहोचतच नाही. खरं तर समर्थांचे विचार असे आहेत की ते जर आपण आपल्या आचरणात आणले तर मनुष्य हा संसार आणि परमार्थ या दोन्हीमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे या विचारांना एका चित्रपटाच्या माध्यमातून, एका मनोरंजन मूल्याच्या माध्यमातून आपण सध्याच्या सो कॉल्ड जेनझीज युथ पर्यंत आणावं, असं माझं एक स्वप्न होतं. त्यासाठी उत्तम कथानक लिहिलं गेलं, उत्तम टीम मला मिळाली. अमोल भगत, योगेश फुलफगर सारखे उत्तम डायरेक्टर व प्रोड्युसर्स मिळाले आणि त्याचबरोबर चित्रपटाला मराठीमधल्या सगळ्या प्रतिथयश अभिनेत्यांनी अगदी जीव ओतून त्यामध्ये काम केलेलं आहे. मग त्यामध्ये भूषण प्रधान असो, पुष्कराज चिरपुटकर असो किंवा शर्वरी जेमिनीस असो, प्रसाद खांडेकर असो, देवदत्त नागे असो, हर्षद जोशी असो, ईशा केसकर असो, दिशा परदेशी असो, यतीन कार्यकर असो, राजन भिसे असो, एवढा मल्टी स्टारर हा फिल्म चित्रपट आहे माझा. आणि या चित्रपटाचं जे प्रोडक्शन आहे तेही फार सुंदर झालेलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे क्रिटिक्सचे रिव्ह्यू झाले त्यांनी सगळ्यांनी त्याला 4 स्टार रेटिंग दिलं. त्याचबरोबर त्याला बुक माय शोवर 9.5चं रेटिंग आहे. आणि जे काही एक्झिट रिव्ह्यू येत आहेत ते इतकी अप्रतिम येत आहेत की अनेक लोक 2-2, 3-3दा हा चित्रपट बघून येत आहेत. कारण हा चित्रपट जितक्या वेळेला बघू तेव्हा त्याच्यातून वेगवेगळे डायमेन्शन्स एक्सप्लोर होत आहेत. आणि विच इज क्वाईट ऑब्वियस, कारण की मी जवळजवळ 12 वर्ष, जवळजवळ एक तप या चित्रपटाचं मंथन केलं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की 31 जुलैला तो स्पायडरमॅन येणार होता, त्यामुळे आम्हाला आमचं शेड्यूल डेट थोडीशी पुढे ढकलावी लागली. सो वी सेड की ओके, लेट अस मूव्ह टू 14 की जेणेकरून स्पायडरमॅन तोपर्यंत सेटल होईल. पण 14ला आवारा पण तू येणार होता हे 2-3 दिवस आधी ठरलं, कारण की ते 11 तारखेपर्यंत त्यांचं अनिश्चित होतं. आणि 14ला तोही रिलीज झाला. बटवारा अपेक्षेप्रमाणे चालला नसल्यामुळं थोडासा आम्हाला सवलत मिळाली. पण चित्रपटगृह हे नॉर्मली या ट्रेंडमध्ये इतके भारावलेले असतात की ते मराठी चित्रपटांना खूपच दुय्यम दर्जाची वागणूक देतात. म्हणजे एखाद्या चित्रपटाला ओपनिंगलाच तुम्ही दुपारी 1:30चा शो कसा देऊ शकता किंवा 2चा शो कसा देऊ शकता? एकाने तर सकाळी 7:20चा शो दिला आम्हाला आणि म्हणाले, दिलाय की सर तुम्हाला, तुमचा शोच भरत नाही, आम्ही काय करू, आमचे इतर शो भरतायत. आता मला सांगा, दुपारी 1:30-2 हे काही कोणाला जमण्यासारख्या वेळा आहेत का? किंवा गृहिणींना जरी जायचं असेल तरी घरातली सगळी कामं आटपून जाणं फार अवघड पडतं. तरी देखील माझे स्वतःचे बरेचसे फॉलोअर्स आहेत, श्रोते आहेत
आणि त्यांनी या चित्रपटाला खूप मनाने, प्रेमाने आपल्या दादाचा चित्रपट आहे म्हणून उचलून धरलं. अनेकांनी आपल्या मित्रपरिवाराला नेलं. अनेक त्रयस्थांनी हा चित्रपट बघितला आणि आम्ही हे सगळे शो जरी आम्हाला दुपारचे मिळाले तरी आम्ही फास्ट फिलिंग मोडमध्ये ते ठेवले. पण पहिल्यांदा त्या आवारापण आणि बटवारामुळे आम्हाला शोज मिळाले नाहीत. एक-एक स्क्रीनवर आम्ही दिवसाला एक शो या पद्धतीने फक्त 110 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित केला. दुसऱ्या आठवड्यामध्ये ती संख्या 69 वर खाली आली आणि त्यानंतर या आठवड्यामध्ये साउथ इंडियन टॉक्सिक हा चित्रपट आल्यामुळं आमच्या स्क्रीनची संख्या आता 25 वर आलेली आहे. माझ्याकडे अनेक शहरांमधून रिक्वेस्ट येऊन पडलेल्या आहेत आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन मी सांगू इच्छितो, की हा चित्रपट मी ज्या उद्देशाने निर्माण केलाय, त्यामध्ये प्रॉफिटॅबिलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप सेकंडरी ठेवल्यात. माझा विचार असा होता, की तरुणांपर्यंत हा चित्रपट जावा म्हणून मी शाळांसाठी ₹100 पर्यंत सूट अशी योजना आणली. आम्ही प्रोड्युसर्स कडूनच शाळांना तेवढा डिस्काउंट देतोय, की तुम्ही जा आणि मास क्वांटिटीमध्ये हा चित्रपट बघा. त्याला आम्हाला भरपूर भगवंताच्या दयेने यश मिळालं. आतापर्यंत 10,000 मुलांपेक्षा जास्त मुलांना आम्ही हा चित्रपट दाखवला. पण काल एका घटनेने मी फार व्यथित झालो. हा व्हिडिओ करण्याच्या मागचं कारण असं झालं, की काल माझ्याकडे न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड, त्याचप्रमाणे चाफेकर शाळा आणि त्याचबरोबर एक बिजलीनगर चिंचवडची शाळा, अशा सगळ्यांनी मिळून 260 मुलांचे पैसे जमा केले होते. आणि त्यांची इच्छा होती, की गुरुवारी त्यांना हा चित्रपट बघायचा आहे. मी सर्व दृष्टीने जंगजंग पछाडलं पिंपरी चिंचवड भागामध्ये, की मला एक स्क्रीन द्या, एक शो द्या. पण मला एक शो देखील या चित्रपटगृहांकडून मिळाला नाही. मला अशी उत्तरं देण्यात आली, की आम्हाला ₹400 तिकीट मिळतंय टॉक्सिकमधून. आम्ही तुमच्या ₹150च्या चित्रपटाला कशाला जागा देऊ? आमचं रिकव्हरी जाते. आमचं याच्यामधून इन्व्हॉइसिंग कमी होतं. या सगळ्या गोष्टींमुळं त्या मुलांचे पैसे मला परत द्यावे लागले. ही गोष्ट खरोखर मनाला व्यथित करणारी आहे, की ठीक आहे तुमचा व्यवसाय आहे, पण मराठी चित्रपट, तोही सांस्कृतिक चित्रपट मुलांच्यासाठी त्यांच्या शाळेच्या टाईममध्ये मला दाखवायचा आहे. तर तुम्ही त्या रिक्वेस्टला कुठेतरी कन्सिडर केलं पाहिजे. तुम्ही तुमचा एखादा चित्रपट हलवू शकता, पुढं-मागं करू शकता. एवढं शक्य आहे कारण की 15-15 शोज चालू आहेत एकेका चित्रपटाचे. आवारापण काय, स्पायडरमॅन काय किंवा तुमचा आज आता टॉक्सिक आलाय तो काय. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटही आशयघन चित्रपट आम्ही कुठे दाखवायचे बरं? आम्ही काय आता साऊथमध्ये जाऊन चित्रपट रिलीज करू का आमचे? का गुजरातमध्ये जाऊ का पश्चिम बंगालमध्ये जाऊ? हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आज माझ्या स्क्रीन्स 25 ते 30 वर आणून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि या वेगाने सोमवारपर्यंत हा चित्रपट लोकांच्या विस्मृतीमध्ये जाईल. ही व्यथा आहे. आज हा चित्रपट निर्माण करण्यासाठी माझे कोट्यवधी रुपये खर्च झालेत. 1.5 वर्ष या चित्रपटाच्या प्रोडक्शनसाठी माझी मेहनत झाली आहे. 12 वर्ष मी ही कथा मनामध्ये चिंतन करतोय. मला न्याय नको का मिळायला? मला योग्य वातावरण, कॉम्पिटिशन करायला नको का मिळायला? हां, माझ्या चित्रपटात दम नसेल, माझा चित्रपटच मुळात नीट झाला नसेल, तर मी काही हट्ट करणार नाही. पण आज जेव्हा 9.5 स्टार रेटिंग काही रेटिंग आहे, 4 स्टार रेटिंग आहे, याला काहीतरी तर आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याला शंकर महादेवनसारख्या दिग्गज गायकाचं आपण याच्यामध्ये गाणं गायलेलं आहे. हे सगळ्याच स्तरांवरती लोकांनी उचलून धरलंय. फार आवडतंय लोकांना. पण अनफॉर्च्युनेटली या सिनेरिओमध्ये मी अडकलोय म्हणून मी हा व्हिडिओ केला. खरंय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडणं आणि एका उत्कृष्ट आणि आपण म्हणू की संस्कारक्षम असा हा चित्रपट आहे, जो आजच्या पिढीपर्यंत आजचं सगळं आजूबाजूचं वातावरण जर बघितलं तर तो पोहोचणं गरजेचं आहे. आणि अशा काळात या चित्रपटाला स्क्रीन न मिळणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण रवींद्र दादा, तुम्ही यासाठी सरकार दरबारी काही पाठपुरावा केलाय का? म्हणजे आपले मुख्यमंत्री असतील किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात का? आम्ही प्री प्रोडक्शन पण जाऊन म्हणजे प्री रिलीज पण आम्ही जाऊन भेटलो. अ, आशिष शेलार, माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांना भेटलो. त्यांनी वेळ दिला, समजून घेतलं आमचं काम आणि ते म्हणाले, "आम्ही निश्चित याला जेवढं आमच्याकडून सहकार्य करता येईल तेवढं करू." त्याचबरोबर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अनेकदा पत्र लिहिली, शिंदे साहेबांना देखील पत्र लिहिली, पण त्यांची आम्हाला वेळ मिळू शकली नाही. अ, त्याचबरोबर आमचे इथले खासदार श्रीरंग बारणे साहेब यांनाही आम्ही जाऊन भेटलो. अ, पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांना जाऊन आम्ही भेटलो. मेधाताईंनी स्वतः चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट बघितला. त्यांनी स्वतः या चित्रपटाची सराहना स्वतःच्या Facebook हँडलरवर केली. राजकीय पातळीवरती जेवढं आम्हाला राजाश्रय घेता येईल तेवढ्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. पण त्याचा जो इम्पॅक्ट यायला पाहिजे तसा आम्हाला काही वस्तुस्थितीमध्ये दिसला नाही. त्यामुळे आज आम्ही हा व्हिडिओ करून सगळ्यांना पुन्हा एकदा आमची व्यथा मांडली. आशिष शेलार साहेबांचा एक छोटासा मला फोन आला होता, पण अनफॉर्च्युनेटली आमचं बोलणं पूर्ण होऊ शकलं नाही. पण त्यांच्यापर्यंत आमची पूर्ण खंत आम्ही पोहोचवलेली आहे.
आता एक मागच्या वर्षीची बातमी होती की मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही म्हणून एक समिती गठीत करण्यात आली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे काही आहेत किंवा मल्टिप्लेक्सचे काही लोक त्या समितीवर आहेत. अशी समिती गठीत झालीये पण त्याचा काही उपयोग होताना दिसतो का? तुम्हाला काही मदत झालीये का? ना थोडा वेळ तर द्यावा लागणार आहे. आम्ही त्याच्याबद्दल काही दुमत निर्माण करत नाही. पण मला असं वाटतं, की मराठी चित्रपट हा पूर्णपणे मल्टिप्लेक्सच्या बिझनेसवर अवलंबून ठेवण्याचंच बेसिकली हे जे स्ट्रक्चर आहे, यालाच कुठेतरी पुन्हा एकदा पुनर्विचार केला गेला पाहिजे. कारण जो सामान्य मराठी जन आहे, जो ग्रामीण भागामध्ये राहतो, जो सश्रद्ध आहे, ज्याला मनोरंजनाची साधनं कमी आहेत, अनफॉर्च्युनेटली त्या भागांमध्ये चित्रपटगृहच उपलब्ध नाहीयेत. म्हणजे एखाद्या चांगल्या तालुक्याच्या ठिकाणी जरी गेलो तरी एखादं चित्रपटगृह तेही सिंगल स्क्रीन असतं. तिथं आलेल्या चित्रपटगृहाची माहिती लोकांपर्यंत जायला असमर्थ ठरल्यामुळे बऱ्याचदा चित्रपटगृहामध्ये चित्रपट लागूनही लोकांपर्यंत माहिती जात नाही. मला वाटतं की जसं गावागावांमध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्याप्रमाणे शासकीय नियंत्रणाखाली भले ते कंत्राट पद्धतीने कोणालाही चालवायला दिलं गेलं तरी चालेल. पण शासकीय चित्रपटगृह उपलब्ध झाली पाहिजे, जे 50% वेळ मराठी चित्रपटांसाठी राखीव ठेवतील आणि त्यामुळे मराठी चित्रपट हे ग्रामीण भागामध्ये जोर धरू शकतील. कारण मल्टिप्लेक्स नाही आपण दोष देऊ शकत नाही. ते व्यावसायिक चित्रपटगृह आहेत. त्यांना ज्याच्यामध्ये जास्त फायदा आहे, ते त्याच्याकडेच पळणार. शेवटी मराठी चित्रपटाचा बेस हा त्या मानाने छोटा पडतो, रादर दॅन हिंदी और बॉलिवूड फिल्म. त्यामुळे अर्थातच या मल्टिप्लेक्सच्या कल्चरमध्ये मराठी चित्रपटाला नेहमीच म्हणजे अर्थात देऊळबंद 2 सारखे काही अपवाद असू शकतात. पण हा अपवादात्मक चित्रपट काढणं हे फारच लॉटरी सिस्टम होऊन जाईल. मला वाटतं प्रत्येक मराठी चित्रपटाला कॉम्पिटिशनमध्ये जे योग्य संधी मिळावी आणि त्याने त्याच्या पद्धतीने आपला जो हे असेल मानांकन असेल ते प्रूव्ह करावं. मला वाटतं की यासाठी निश्चित शासन अशा पद्धतीने विचार करू शकतं. खरंच आहे म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आलाय की मराठी चित्रपट या स्पर्धेत तग धरू शकतील का किंवा त्यांना जर या स्पर्धेत उतरायचं असेल तर शासनाने सुद्धा काही वेगळ्या उपाययोजना करणं आत्ताच्या काळात गरजेचं आहे. गावागावापर्यंत मराठी चित्रपट पोहोचावा यासाठी सुद्धा बरीच मेहनत करावी लागणार आहे. आणि खरंच तुम्ही 2012 सालापासून या चित्रपटासाठी मेहनत करताय किंवा तुमचं ते एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप खरं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांच्या स्पर्धेत आपल्या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळू शकली नाही. पण खरंच इतका चांगला चित्रपट तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी आणलात आणि खास करून मुलांसाठी आणलात. त्यासाठी मी सुरुवातीलाही म्हटलं होतं आणि आत्ताही म्हणते की खरंच तुमचे आभार आहेत. कारण असा विषय लोकांसाठी घेऊन येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी काही गेले कित्येक वर्ष झाले रामकथा याच्याद्वारे मनाचे श्लोक, समर्थांचे विचार, रामायण याचा प्रचार प्रसार करतो. माझ्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज काय, माऊली काय, चोखोमेळा काय, सगळे संत हे माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहेत. मी प्रत्येक महाराष्ट्राच्या या संतांची ही यशोगाथा भारतवर्षामध्ये माझे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये 9-9 दिवसाच्या रामकथा झाल्या. त्यामध्ये केदारनाथ सारख्या ठिकाणी 15,000 फुटावरती देखील 9 दिवसाची रामकथा आम्ही मंदिरालगत केली, हिंदीमध्ये केली. आम्ही आपल्या संस्कृतीला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. पण यामध्ये आम्हाला थोडंसं राजाश्रय या कार्याला मिळाला, तर मला वाटतं की एक मनुष्याला निश्चितच बळ मिळालं, की तो आणखीन इफेक्टिव्ह, आणखीन परिणामकारक कार्य करू शकेल. अगदी खरंय. म्हणजे चांगल्या मनाने आणि शुद्ध विचारांनी आपलं कर्म करत राहणं हाच माणसाच्या जीवनाचा खरा मार्ग आहे. असं समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या साहित्यातून वारंवार आपल्याला सांगितलंय आणि अगदी त्याच पद्धतीने तुम्ही काम करताय. तर तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खरंच मी मनापासून धन्यवाद मानते की तुम्ही इतका चांगला चित्रपट आणला आणि लोकांचा सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद होता, लहान मुलांचा चांगला प्रतिसाद होता. जनता जनार्दनाला विनंती करेन आपल्या माध्यमातून, की सोमवारपासून जर पुन्हा आम्हाला चित्रपटगृह मिळाली, उपलब्ध करून दिली गेली, तर मग वाट बघू नका. कारण की आपण मराठी माणूस देखील बऱ्याचदा संकोचाने बाहेर पडत नाही. OTT वर येऊ तेव्हा बघू, अशा विचारधारेमध्ये राहतो. ती विचारधारा, ती मानसिकता सोडा. मराठी चित्रपटाला जगवा. ही सगळ्या जनता जनार्दनाला देखील आपल्याद्वारे विनंती. नक्कीच. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून हे विचार आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी मनापासून धन्यवाद. मला धन्यवाद.
मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा भाग आवडला असेल. खरं म्हणजे असं म्हणणं हे आता चुकीचं आहे, कारण ही एक मराठी माणसाची, मराठी कलाकाराची आणि एक चांगला विचार पोहोचवण्यासाठीची धडपड होती. त्यांची व्यथा होती. ती आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि मी सुद्धा आवाहन करते की हा चित्रपट याला स्क्रीन जास्तीत जास्त मिळाले की तुम्ही सुद्धा हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. आजच्या भागात इथेच थांबते. हा भाग कसा वाटला हे कमेंट्समधनं नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.